मित्रांनो, सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये सेकंड इयर मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स FM हा खूप महत्वाचा विषय. युनिव्हर्सिटीचा रिझल्ट बघितला तर दरवर्षी 20% वर रिझल्ट लागत नाही. बॅकलॉग राहण्याचे सगळ्यात मोठे कारण मोठे मोठे डेरिव्हेशन्स, मोठे मोठे कॅल्क्युलेशन. सो मित्रांनो, या FM ला आपल्याला स्कोरिंग करायचे राहिलेल्या छोट्याशा पिरियड मध्ये आपल्याला FM काढायचा आहे, स्कोरवर करायचा आहे. काही मुलांना एंडसेम मध्ये 70 पैकी 50-60 मार्क पर्यंत जायचंय. तर या विषयाला रिव्हेल करण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आपण प्रोफेसर अनुप दुधेकर सरांना बोलवलं आहे. सरांचा सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये 9+ इयर एक्सपिरियन्स आहे आणि केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते वर्किंग आहे. आज एक्सपर्ट टॉकसाठी खास खूप मुलांचे कमेंट होतात FM साठी, त्यासाठी सरांना आपण आज स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. सो घाबरू नका. FM कसा स्कोर करायचा, कसा पेपर लिहायचा, काय चुका टाळायच्या आणि कसा स्कोरिंग करायचा, कमीत कमी दिवसांमध्ये आपण सरांकडून सगळं सॉल्व्ह करून घेऊया. आणि जे DSC चे मुलं आहेत त्यांना जे टेन्शन आलं आहे की कॉलेज जॉईन झालं, लगेच इनसेम झाली, लगेच एंडसेम झाली, घाबरू नका. FM स्कोर आपण करणार. सो पॉडकास्ट पूर्णपणे बघा आणि आपण सरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. वेलकम सर. थँक्यू सर. सर, फ्लुइड मेकॅनिक्स जर आपण बघितलं तर मागच्या सिलेबस मध्ये FM1 FM2 होते मला आठवतं. आता मर्ज करून एकच केला, त्यामुळे अजून अवघड झालंय. सो सर, या FM चा सर्वप्रथम इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपर सोल्युशन सगळ्यांवरती मी येतो, पण मला आधी हे विचारायचं सर की FM च्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. FM च्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी जी आहे ना, त्याच्यासाठी माझं तर म्हणणं आहे कमीत कमी प्रत्येक सेकंड इयरच्या स्टुडंटनी कमीत कमी फक्त 1 तास. ओके. फर्स्ट इयरचा एक इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट होता. या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये फोर्स अँड इट्स रेझोल्युशन फक्त एवढं समजून घ्यावं, खूप गरजेचं आहे. कारण मेकॅनिक्स आणि त्याच्यानंतर कोण येतो, फ्लुइड मेकॅनिक्स. बरोबर. सो पहिली ती एक गोष्ट कम्प्लीट करून घ्यावी. आता दुसरी महत्वाची गोष्ट की हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टच्या अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे. पहिली तर गोष्ट आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की नेमकं मी कशामध्ये स्ट्रॉंग आहे. बरोबर. मी नेमकं न्यूमरिकल मध्ये स्ट्रॉंग आहे का, मी डेरिव्हेशन मध्ये स्ट्रॉंग आहे का, थेअरी मध्ये स्ट्रॉंग आहे. सगळ्या याच्यात स्ट्रॉंग असणं शक्य नाही. सो आपण स्वतःचा एक जजमेंट घेऊ शकतो. कसं फक्त 1 दिवस अभ्यास करून बघायचा, 1-2 दिवस अभ्यास करून बघितल्याच्या नंतर पण सिन्सिअरली तो अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला कळून जातं की आपण नेमकं कसा अभ्यास केला. ओके. आता त्याच्यानंतर पहिली गोष्ट जी आहे, हे मी पण मान्य करतो आणि हे सगळ्या मुलांना पण पटेल की FM चा जो सिलेबस आहे तो खरंच वास्ट. कारण जसं तुम्ही म्हणाले FM1 FM2 जो आहे तो एकमेकांमध्ये कंबाईन झालेला आहे. आता FM चा अभ्यास करण्यासाठी पहिले ते काम करावं, एका कागदावरती कॉलमच्या पद्धतीने FM चे जे काही सगळे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट्स लिहावे. आणि हे लिहिल्याच्या नंतर आपल्या हातात किती दिवस शिल्लक आहेत आणि याच्यामध्ये मी काय काय करू शकतो, बरोबर, याच्यावरती फक्त एकदा ओव्हरलुक करावं. आणि मग ते केल्याच्या नंतर राईट मटेरियल आपल्याला भेटणं गरजेचं आहे. कोर्स असो किंवा काही पुस्तक असो किंवा काही व्हिडिओज असो, व्हॉट एव्हर इट मे बी, पण ते मिळणं गरजेचं आहे. पहिल्या कमीत कमी समजा आता या क्षणाला मी तो मुलगा अज्युम करतो जो झिरो ब्लँक किंवा DSC चा मुलगा जो ब्लँक आहे, त्यांनी पहिले हे काम करावं. पहिल्या दिवशी एका याच्या नॉर्मल पेन अँड पेपरनी एका कागदावरती सगळा सिलेबस सरळ कॉलम वाईज लिहून घ्यावा. त्याच्यानंतर माझ्याकडे किती वेळ आहे, किती पोर्शन मला कम्प्लीट करायचं आहे हे मी ठरवून घ्यावं. लहान मुलं जशी करत होते ते टिक मार्क सारखं. आणि त्याच्यानंतर पहिले 2-3 दिवस जशी मेकॅनिक्सला स्ट्रॅटेजी वापरली होती आपण, सेम स्ट्रॅटेजी इथं वापरायची. काय करायचंय, पहिले वाचायचंय, थेरी असेल तर वाचायची, आठवायचा प्रयत्न करायचाय, लिहिता येतंय का बघायचं. बरोबर. डेरिव्हेशन जर असेल तर ते बघायचंय, लिहून बघायचं. थोडं जरी चूक झाली परत पहिलेपासून करायचं. म्हणजे थोडक्यात रट्टाच मारायचा. रट्टा हा शब्द नंतरचा येईल. मी तर म्हणेल पहिले समजून घे बाबा. ओके. कारण तुला जर डेरिव्हेशन समजलं नाही, एक जरी स्टेप गाळली तर पुढचं काहीच येऊ शकत नाही. बरोबर. पहिल्या 3 दिवस 100% तुला त्रास होणार. डेरिव्हेशन थेअरीला इश्यू होणार. न्यूमरिकल्स मध्ये एक गोष्ट चांगली फायद्याची आहे, सगळ्याच पॉइंट्सवर न्यूमरिकल आहेत. बरोबर. मग जो पॉइंट माझा स्ट्रॉंग आहे मी त्याचेच न्यूमरिकल करेल. बरोबर. जो पॉइंट माझा वीक आहे त्याचे न्यूमरिकल मी पार्किंग मध्ये ठेवून देईल. बरोबर आहे. असं करायचं. पहिल्या 3 दिवस एक आपल्याला लक्षात येतं, त्याच्यानंतर आपला स्पीड वाढतो. आणि स्पीड वाढल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, एक पेपर करायचा, त्याच्यावर टिक मार्क करत राहायची. झाला माझा अभ्यास करून, माझ्या लक्षात आहे, मी लगेच टिक मार्क करणार. ते करणं गरजेचं आहे. आणि एकदा माझा पूर्ण पोर्शन संपला तर रिव्हिजन साठी मला शॉर्ट नोट्स ज्या आहेत, बरोबर, त्या माझ्या बनवणं गरजेचं आहे. कृपया हा सब्जेक्ट वाचून फक्त एकदाच वाचला आणि गेलो एक्झामला, असं होणं शक्य नाही. 101% मला माहिती पाहिजे की मला काय येतं आणि मला काय नाही येत.
बरोबर. ऑर मध्ये काय येतं याच्या अगोदरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत सर किती PYQ रेफर करायला पाहिजे? माझ्या तरी मते एवढं कमी दिवसात 3च होती, ऍटलिस्ट 3 व्हायलाच पाहिजे. तर या 3 क्वेश्चन पेपर मधून आपल्याला अंदाज येतो की नेमकं ऑर मध्ये काय विचारणार. बरोबर. तर माझ्या डोक्यात हे 101% रेडी पाहिजे की इथं ऑर येणार आहे, या वाल्या बिटकडे मी जाणारच नाही, मी या ऑर कडे जाणार. हे भारी एकदम. ओके, या काय करायचं हे क्लिअरिटी आपण करू. पोरं क्लिअरच नसतात. बरोबर. शेवट म्हणजे मी सगळ्या मुलांचं नाही म्हणत, पण मुलांचं एक माझा क्वेश्चन पेपर, माझा आन्सर शीट कशी दिसेल याचं एक इमॅजिनेशनच नसतं. बरोबर. सो इफ इट इज नॉट इन युअर ब्रेन, हाऊ इट कॅन बी इन द रिअल लाईफ. ओके, सो ही एक मेथड आहे अभ्यास करण्याची, आणि बस दॅट्स इट. ही एक मेथड आहे अभ्यास करण्याची. याच्यामध्ये तुम्ही तिन्ही गोष्टी कव्हर केल्या. थेरी कशी लक्षात ठेवायची, डेरिव्हेशन कशी, आणि न्यूमरिकल साठी तर एकच आहे, जे मला येतं त्याचेच मी न्यूमरिकल पहिले केले पाहिजे. नंतर वेळ उरला तर मी माझ्या सेक्शनवर जाईल. पहिले जे येतं ते कर, कारण सिलेबस एवढा मोठा आहे, तू शेवटपर्यंत मे बी पोहोचू पण शकणार नाही जर तू एकाच ठिकाणी अडकून बसलास तर. शुअर. येस सर. सर आता सगळ्यात महत्वाच्या सेकंड क्वेश्चन कडे आपण येऊया, की आता युनिट वाईज एनएसएम साठी कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती मुलांनी फोकस करायला पाहिजे की ज्याच्यावर हमखास क्वेश्चन येतात, आणि ते करून त्याला 45 ते 50 पासिंग मार्क शुअर शॉट होतो. ऑब्व्हियसली ज्याला स्कोरिंग करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगणार, आणि या पासिंगची 45-50 वाल्यासाठी तुम्ही काय सांगणार? सर, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 जो आहे, हे युनिट फ्लुइड मेकॅनिक्सच्या 1 पार्ट मध्ये, ज्याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं. आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, बट ऑब्व्हियसली जो सिव्हिलचा मुलगा त्याला कळेलच. येस. आणि युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 हे जे आहेत, हे आपले ओपन ऍटमॉस्फेरिक प्रेशर वाले जे पार्ट आहे हायड्रॉलिक्सचा, त्याच्यामध्ये येतं. युनिट नंबर 3 मध्ये डायमेन्शनल अनालिसिस आहे. या डायमेन्शनल अनालिसिस मध्ये माझे सगळे नंबर्स, रेनॉल्ड्स नंबर, फ्रॉड नंबर, मॅच नंबर वगैरे वगैरे वगैरे, हे माझे रेडी पाहिजे. सेकंड गोष्ट, युनिट नंबर 3च्या डायमेन्शनल अनालिसिस मध्ये माझं रेनॉल्ड्स मॉडेल लॉ आणि फ्रॉड्स मॉडेल लॉ हे माझं 101% फिक्स यायलाच पाहिजे. बरोबर. जे मी बोलतोय ते कंपल्सरी यायलाच पाहिजे. बाउंड्री लेअर थेअरी मध्ये थिकनेसेस ज्या असतात, एनर्जी थिकनेस, मोमेंटम थिकनेस, डिस्प्लेसमेंट थिकनेस, हे अँड बाउंड्री लेअरचं इंट्रोडक्शन, हे आपल्याला यायलाच पाहिजे. लॅमिनर सब लेअरच्या बाबतीत पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात. हे झालं युनिट नंबर 3च्या बाबतीत. युनिट नंबर 4 जो आहे, याच्यामध्ये हेजन पॉइझलेज इक्वेशन, रेनॉल्ड्सचा एक्सपेरिमेंट, त्याच्यानंतर हेजन पॉइझलेज इक्वेशन वरचे क्वेश्चन, ज्याच्यामध्ये शियर स्ट्रेस, वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन, याच्यावर पण यायलाच पाहिजे. आणि टर्ब्युलंट फ्लो जर समजा आपण बोललो, तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये फक्त फॉर्म्युलेज, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रँडल मिक्सिंग लेंथ, आणि त्याच्यानंतर बॉसिनिक्यूज थेरी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मी आता बोललो, प्रँडल मिक्सिंग लेंथ, बॉसिनिक्यूज थेरी, या गोष्टी कंपल्सरी यायलाच पाहिजे. हे झालं युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4चं. येस. युनिट नंबर 5 जो आहे, त्याच्यामध्ये चीझीस फॉर्म्युला, मार्लिंग्स फॉर्म्युला, हे तर बट ऑब्व्हियसली त्या दोघांचे डेरिव्हेशन माहिती पाहिजे मला. त्याच्यासोबत मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन, स्पेसिफिक एनर्जीज, स्पेसिफिक फोर्स, या गोष्टी मला 101% यायलाच पाहिजे. मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन तर मला जमलाच पाहिजे, त्यात देर इज नो डाऊट इन दॅट. करेक्ट. आणि युनिट नंबर 6 जो आहे, याच्यामध्ये 2 पॉइंट्स आहेत. पहिले आहे फ्लो अराउंड द सिलेंडर, आणि दुसरं आहे ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो. बट ऑब्व्हियसली ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो मध्ये करण्यासारख्या फक्त 2च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट फ्लो प्रोफाइल्स, आणि दुसरी गोष्ट आहे डायरेक्ट स्टेप मेथड. तर या 2 गोष्टी ज्या आहेत त्या कंपल्सरी यायलाच पाहिजे. आणि फ्लो अराउंड द सबमर्ज्ड बॉडीज, याच्यामध्ये आपल्याला CD, CL याचे कॅल्क्युलेशन, कार्बन वोर्टेक्स ट्रेल, हे यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटची जी डायग्राम आहे, पोलार डायग्राम, बस एवढंच. या गोष्टी, या टोटल 13 का 15 गोष्टी आहेत, या यायला पाहिजे. याच्यापेक्षा कमी नाही करायचं काहीच. बरोबर. कारण याच्यापेक्षा जर समजा कमी केलं तर शक्यता ही आहे की मुलगा 40च्या पण खाली. कारण की जो मी सिलेबस सांगितला, हा ऑर पकडून सांगितला बाय कन्सिडरिंग की मुलाची 100% इफिशियन्सी नसणार. बरोबर. सो अराउंड 70 to 60% इफिशियन्सी असेल. एवढं केलं तर याच्यातलं थोडंफार आपल्याला उतरवता येतं. सो स्ट्रॅटेजी 1 आपल्याला हे करायचंय. स्ट्रॅटेजी 2 अशा पद्धतीने करायचं, टिक मार्क आणि सॉल्विंग, या पद्धतीने करायचंय.
सो ग्रेट सर, फार सुंदर प्रकारे तुम्ही पूर्ण FM कसा अभ्यास करायचा स्ट्रॅटेजी पूर्ण क्लिअर केली सर. खरंच मनापासून धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा मुलांना सजेस्ट करेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. सरांनी पूर्ण क्लॅरिटी देऊन दिली की ज्याला 45-50 मार्क पडायचे कसं करायचं, पेपरचा अभ्यास कसा करायला पाहिजे, आणि ज्याला स्कोर करायचं तर ऑब्व्हियसली त्याला सर पूर्णच करावं लागणार. येस. सो मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. काही डाऊट्स कमेंट्स मध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला FM फ्लुइड मेकॅनिक्स अजूनही कमी वेळेत करायचं असेल, कारण आता वेळ कमी आहे, क्लासेस वगैरे काही ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. सो या केसमध्ये जर तुम्हाला वाटतं FM तरी क्लिअर करायचं, तुम्ही नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यावरती फ्लुइड मेकॅनिक्सचा आम्ही व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डिंगचा कोर्स पण बनवलेला आहे. त्या कोर्समध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स, पुस्तकं बघण्याच्या ऐवजी तर नोट्स रेफर करा, इझी आहे. तुमचे लेक्चर मिस झाले किंवा कॉलेजमध्ये समजलं नाही, व्हिडिओ लेक्चर आम्ही दिले आहे, पेपर सोल्युशन दिलं आहे, प्रिव्हियस इयरचे 2-2 पेपर सॉल्व्ह आहेत विथ एक्सप्लेनेशन, आणि तिथे पुन्हा पेपर पॅटर्न पण सांगितलं की काय येतं. सो असं पूर्ण एक डिटेल कोर्स आहे. तो कोर्स सबस्क्राईब करा. काही फ्री लेक्चर येते बघा, आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा हा FM 100% गॅरंटेड तुम्ही स्कोरिंग करू शकता. सो पुन्हा एकदा आपण सरांना धन्यवाद देऊया की त्यांनी एक्सपर्ट टॉक दिला. सर धन्यवाद. आणि मुलांना क्लॅरिटी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सरांनी दिलेल्या गोष्टी लिहून काढा, फॉलो करा. बघा, यावेळी आयुष्यातला शेवटचाच तुमचा FM असेल आणि तो स्कोरिंग वर निघेल. शेवटचाच राहिला पाहिजे, कारण तो जर पुढे कॅरी ऑन झाला तर अवघड असतं. येस. थँक्यू.